मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. आमच्या गावात पूर्वी 100 मेंढपाळ होते मेंढ्या पाळणारे. आज किती आहेत याचा अंदाज काढायला पाहिजे सरकारनं. महामंडळाकडून नोंदी ठेवायला पाहिजेत किती कुठल्या गावात किती मेंढपाळ आहेत. पण ते मेंढ्यांचं प्रमाण कमी व्हायचे काय कारण आहे ते त्याच्यावरती संशोधन व्हायला पाहिजे. स्थलांतरित होणाऱ्या मेंढपाळांची काय कारण आहेत त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. मेंढपाळ व्यवसाय का सोडायला लागलाय ह्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. कुठले अशी तणनाशक आहेत जे मेंढपाळांना घातक आहेत त्याच्यावर पण काहीतरी व्हायला पाहिजे. अशी किती जंगल आहेत की ते जंगलामध्ये मेंढ्या हिंडल्यामुळं तिथल्या वनस्पती नष्ट झाल्या त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. कुठेही असं काही झालेलं नाही. वनस्पती कुठं नष्ट होण्याच्या मार्गावर कुठं नाहीत. मेंढ्यांच्या ज्या लेंड्या आहेत त्याच्यामध्ये काही दुर्मिळ बिया मेंढ्यांनी जे खाल्लेलं आहे त्यातनं वनस्पतीची लागवड होत असते. मिरगाला ज्या आपण म्हणतो मिरूग लागल्यानंतर 9 तण फुटतं आणि ती तण खाल्ल्यानंतर ज्या मेंढ्या मुलकाने हिंडतात त्या लेंडीतनं जे बियाणे बाहेर पडतात त्यातनं हे सगळं तण उगवलेलं असते. कुठला वन अधिकारी तण इसकडतो जाऊन जंगलामध्ये सांगावं. असा एखादा वन अधिकारी होऊन गेला बाबा त्यानं सगळं गवत जंगलामध्ये सगळ्या पसरवलं. हे मेंढ्यांच्या माध्यमातनं परत अन्य वन्य पशूंच्या माध्यमातून गेलेलं आहे. त्यामुळे एकाला एक न्याय ही धोरणं सरकारची फार चुकीची आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही हक्क परिषद घेतल्या. आता आपण हक्क परिषदेमध्ये अनेक प्रश्न घेऊन लढणार आहे आणि आता इथून पुढे आपला अजेंडाच आहे. मेंढीला जोपर्यंत विमा संरक्षण मिळत नाही, मेंढपाळाला जोपर्यंत विमा संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसत नाही.